गौरी तिचं सकाळचं सगळं काम करून बाल्कनीमध्ये पेपर वाचत बसली होती. त्यावेळेस कुणीतरी गेट उघडत आहे असा तिला आवाज आला. त्यामुळे कोण आले आहे म्हणून तिने वाकून खाली गेटकडे पाहिले. गौरीने जेव्हा गेटकडे पाहिले तेव्हा तिला आश्चर्य वाटले, कारण एवढ्या सकाळच्या वेळी तिचा मोठा भाऊ अर्जुन तिथे आला होता. अर्जुनच्या हातात एक बॅग होती. तो डायरेक्ट घरामध्ये आला. गौरी पण स्वतःला सावरून खाली आली आणि तिच्या भावाला तिने पाणी पिण्यासाठी दिले आणि चहा करण्यासाठी किचनमध्ये गेली. चहा करत असताना गौरी विचार करू लागली की अचानक मोठा दादा कसा काय आला आहे. 3 महिन्यापूर्वी घडलेली घटना आठवून तिला वाटले की तिचं आता माहेरपणच संपलं आहे. चहा ठेवून बाहेर गौरी आली आणि भावाला फक्त तिने विचारले की सगळं ठीक आहे का. तो म्हणाला की हो, सगळं ठीक आहे. यापुढे तिचा भाऊ तिला काही म्हणाला नाही, कारण तो जास्त बोलत नव्हता. त्यामुळे ते चहा पाहण्यासाठी किचनमध्ये गेली आणि असा पण तो जास्त बोलत नव्हता आणि गौरी पण आजकाल जास्त बोलत नव्हती. त्यामुळे एकदम वातावरण शांत झालं होतं. गौरीचा भाऊ अर्जुन पेपर वाचत बसला. त्यानंतर थोड्या वेळाने गौरी दुपारच्या जेवणाची तयारी करू लागली. गौरीच्या नवऱ्याचं रुपेशचं एक जवळच कपड्याचे दुकान होतं. त्यामुळे तो दुपारी जेवणासाठी घरी येत होता. तिचा नवरा जेव्हा घरात आला, समोर अर्जुनला पाहून तो जरा दंग झाला, पण पाहताच त्याने त्याला नमस्कार केला. दोघांच्या मध्ये गौरी आली आणि म्हणाली की जेवण झालं आहे, मी जेवण वाढते. जेवण करत करत तुम्ही गप्पा मारा. दोघे पण हात धुवून डायनिंग टेबलवर जेवणासाठी येऊन बसले. गौरीने त्यांना शांतपणाने जेवण वाढले. जेवण करत करत अर्जुन गौरीच्या नवऱ्याला म्हणाला की दाजी, तुमचं एवढं मोठं घर आहे, तुम्हाला 2च मुली आहेत, तुम्हाला मुलगा नाही आणि अशा पण मुली परक्या असतात. उद्या तुमच्या दोन्ही पण मुलींचे लग्न होईल आणि जेव्हा त्या घरी येतील तेव्हा त्या पाहुणे असतील. गौरीचा नवरा अर्जुनला म्हणाला की मेहुणे साहेब, तुम्हाला काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोला, मला तुमचं बोलणं समजत नाही. हे बघा, जे घर बाबांनी गौरीच्या नावावर केले आहे ते तुम्ही विका. मी त्या घराला विकत घेतो, कारण मी विचार केला आहे की आम्ही ज्या घरात राहत आहोत ते घर मी माझ्या छोट्या भावाला देणार आहे आणि गौरीच्या नावावर जे घर आहे ते मी घेणार आहे. यासाठी माझा भाऊ पण माझी मदत करायला तयार आहे आणि त्याच्या घराची किंमत 50 लाखाच्या वरती नाही. हवं असेल तर तुम्ही चौकशी करू शकता. गौरीचा नवरा खूप व्यवहारशील माणूस होता. तो म्हणाला की मेहुणे साहेब, शांतपणे जेवण करा, आराम करा. संध्याकाळी आल्यावर आपण या गोष्टीवर चर्चा करू. गौरीचा नवरा जेवण करून गेल्यावर अर्जुन गौरीसोबत काही सुद्धा बोलला नाही. तो जाऊन गेस्ट रूममध्ये आराम करू लागला. तिच्या भावाच्या बोलण्यामुळे कुठे ना कुठे गौरीचं मन दुखलं होतं. त्यामुळे तिचं जेवणाचे मन झाले नाही. त्यामुळे तिने सगळं आवरून ठेवलं आणि बेडरूममध्ये जाऊन तिच्या आवडत्या जागेवर जाऊन ती बसली आणि एकांतात तिच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. गौरीचे वडील एका कंपनीमध्ये काम करत होते. दोन्ही भावांच्या पाठीवर गौरीचा जन्म झाला होता. छोट्याशा गौरीचे सगळेच खूप लाड करत होते. बघता बघता गौरीच्या वडिलांनी त्यांच्यासाठी जमीन खरेदी करून ठेवली. गौरीला शिकायचे फार वेळ होते, परंतु गौरीचे लग्न लवकरच झाले. गौरीच्या वडिलांना जेवढे शक्य होईल तेवढं त्यांनी तिच्या लग्नात दिलं होतं, परंतु गौरीची सासू खूपच रागीट आणि कठोर स्वभावाची होती. तिच्या वडिलांनी गौरीला जेवढे पण पैसे दिले होते तेवढे पैसे घेऊन, दागिने घेऊन सासूने गौरीच्या नणंदचे लग्न केले. आणि एवढं तिचं घेऊन पण तिची सासू तिला टोमणे मारत होती की तू माहेरकडून काहीच घेऊन आली नाहीस. गौरीचा नवरा रुपेश पण तिचं काहीच ऐकून घेत नव्हता. तो तर त्याच्या आईचा आज्ञाकारी मुलगा होता. एके दिवशी तर छोट्याशा कारणामुळे गौरी आणि तिच्यात थोडी भांडणे झाली. त्यामुळे तिच्या सासूला खूप राग आला. तिने रुपेशचे कान भरल्याने दोघे पण तिला म्हणाले की तू या घरातून निघून जा, आम्हाला तुझी काहीच सुद्धा गरज नाही. रुपेशने गौरी आणि त्याच्या दोन्ही पण मुलींना रागाने माहेरी जाणाऱ्या बसमध्ये बसवलं. माहेरी गेल्यावर थोडे दिवस माहेरमधले खुश होते
मुले पण तिथे आनंदात खेळत होती. परंतु आपली मुलगी माहेरी का आली आहे हे मात्र गौरीच्या आईला काही माहीत नव्हते. बोलत बोलत तिची आई तिला म्हणाली की अगं गौरी बाळा, अचानक तू कशी काय आली आहे? सगळं काही ठीक आहे ना? गौरीने काही न लपवता सगळं काही तिच्या आईला तिने सांगितले. तिची आई तिला समजायला लागली की हे बघ बाळा, आता तुझे सासरच तुझं घर आहे. परिवारामध्ये भांड्याला भांडं लागतच असतं, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष देऊन पुढे आयुष्य जगायचं असते आणि हेच आपल्या स्त्रियांचं खरं आयुष्य आहे. पण एका आठवड्यानंतर रुपेशच्या आईला काम होत नव्हतं म्हणून तो गौरीला घरी नेण्यासाठी आला. रुपेशसोबत जाण्याव्यतिरिक्त गौरीला दुसरा कोणताच मार्ग सुचत नव्हता, त्यामुळे ती त्याच्यासोबत जाऊ लागली. जाताना पण गौरीच्या आईने अजून एकदा तिला कानमंत्र दिला की सहन कर, जेवढं तू सहन करशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे. सासरे आल्यावर अचानकच खूप बोलणारी, अल्लडपणा करणारी गौरी एकदम शांत आणि गंभीर झाली. काळानुसार तिचे सासू सासरे पण हे जग सोडून गेले आणि आई पण तिला सोडून गेली होती. आता माहेरी आई नव्हती, त्यामुळे तिला जास्त माहेरी जावं वाटत नव्हतं. परंतु वडील होते, ते पण सारखे आजारी असायचे, त्यामुळे कधी कधी गौरी तिच्या वडिलांना पाहण्यासाठी माहेरी जात होती. कामासाठी गौरीचा छोटा भाऊ दुसऱ्या शहरात राहत होता आणि गौरीच्या माहेरच्या घरात तिचा मोठा भाऊ आणि वडील राहत होते. दोन्ही मुलांच्या सुखसुविधानुसार गौरीच्या वडिलांनी तसंच घर बांधलं होतं. रिटायरमेंट झाल्यावर सुद्धा गौरीचे वडील काम करत होते. त्यांचे दोन्ही पण मुले त्यांना सांगत होती की आपल्याकडे घरदार सगळं आहे, मग आता काम करण्याची काही गरज नाही. पण गौरीचे वडील हसून तो विषय टाळत होते. काही दिवसानंतर गौरीच्या भावाचा तिला फोन आला की बाबांची तब्येत खूपच बिघडली आहे, बाबांना तुला भेटायचं आहे. गौरी ताबडतोब माहेरी निघून आली. तिने वडिलांकडे पाहिले तर तिचे वडील तिचीच वाट पाहत बसले होते. त्यांची जड जीभ झाल्यामुळे जास्त काही त्यांना बोलता येत नव्हतं. ते फक्त हाताने इशारे करत होते. त्यांचा इशारा समजून गौरीचा मोठा भाऊ अर्जुन म्हणाला की बाबा, तुम्ही काही सुद्धा काळजी करू नका, तुमच्यानंतर आम्ही गौरीची खूप चांगली काळजी घेऊ. हिच माहेर पण कधीच संपणार नाही. गौरीच्या वडिलांचे वय झाले होते, त्यांचा मृत्यू जवळ आला होता. बाबा गेल्यानंतर 13 दिवस कसे संपले हे गौरीला कळालेच नाही. सगळे पाहुणे निघून गेले होते. फक्त तिच्या दोन्ही बहिणींच्या माहेरची पाहुणे राहिले होते. सगळे वडिलांची विधी झाल्यानंतर गौरी म्हणाली की मी पण आता सासरी जाते आणि ती जायची तयारी करू लागली. गौरीच्या बहिणींनी गौरीच्या मुलांना जे काही खाऊ आवडतं ते खाऊ बांधून तिला दिला. गौरी तिची बॅग घेऊन बाहेर निघालीच होती तेव्हा तिथे त्याचा मोठा भाव अर्जुन आला आणि म्हणाला की थांब गौरी, आज जाऊ नकोस, उद्या जा. गौरीला समजलंच नाही की आज काय आहे, त्यामुळे तिचा भाऊ तिला इथे थांबवत आहे. दुपारच्या वेळी अर्जुन एका माणसाला घेऊन घरी आला. घरातील सगळे एकत्र हॉलमध्ये बसले होते. हळहळ सगळ्यांना कळाले की अर्जुन वकिलांना सोबत घेऊन आला आहे. त्यांना समजलं होतं की आता काहीतरी होणार आहे आणि त्या वकिलापाशी गौरीच्या वडिलांचे मृत्यूपत्र होते. त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की हे जे घर आहे ते दोन्ही भावांच्या नावावर आहे आणि गौरीसाठी याच शहरात छोटंसं घर विकत घेतलं आहे आणि ते घर तिच्या वडिलांनी गौरीच्या नावावर केले आहे आणि जमीन पण गौरीच्या दोन्ही भावांना दिली होती आणि गौरीच्या आईचे जेवढे दागिने होते ते निम्मे दागिने दोन्ही सुनांमध्ये वाटून घ्यायला सांगितले आणि आपलं काम करून वकील साहेब तेथून निघून गेले. वकील गेल्यानंतर गौरीच्या दोन्ही भावजया तिला टोमणे देऊ लागल्या की लग्नाच्या वेळेस आम्ही तुम्हाला किती दागिने पैसे दिले होते तरी पण तुम्हाला ते कमी पडले. तिच्या मोठ्या भावाने रागात त्या घराचे पेपर गौरीच्या हातात दिले आणि तो तिला काहीच बोलला नाही. एवढंच काय, घरातलं कोणी सुद्धा तिला काही म्हणाले नाही. तिच्या भावजाईंनी तिला जे काही खायला तिच्या मुलांसाठी दिले होते ते सगळे बॅगीमधून काढून माघारी घेतले.
दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी गौरी तिच्या सासरी निघून गेली. तिला आता कळालं होतं की माहेरी तिचं आता काहीच उरलं नाही. या घटनेला 3 महिने झाले होते आणि आज अचानक तिचा मोठा भाऊ तिच्या सासरे आला होता. गौरीची एक मुलगी 16 वर्षाची आणि एक मुलगी 11 वर्षाची होती. त्या दोघींना पण अर्जुन काहीच बोलला नाही. अचानक तिला चहाचा सुगंध येऊ लागला, त्यामुळे तिचे पाय आपोआपच किचनकडे गेले. तिथे जाऊन गौरीने पाहिले की तर तिची मुलगी शाळेतून येऊन चहा बनवत होती. ती गौरीला म्हणाली की आई, आज मोठे मामा अचानक आपल्या घरी कसे काय आले आहेत? सकाळी ते आम्हाला काहीच बोलले पण नाहीत. कदाचित ते आज रस्ता चुकले आहेत का? आजोबांच्या जाण्यानंतर त्यांनी एकदा पण तुला फोन केला नाही किंवा तुझी चौकशी पण केली नाही. गौरी तिच्या मुलीला काही बोलणार तेवढ्यात तिचा नवरा रुपेश बाहेरून आला होता आणि तोपर्यंत तिचा भाऊ अर्जुन पण रूममधून बाहेर आला. थोड्या वेळानंतर दोघे पण हॉलमध्ये बोलत बसले. गौरीने त्या दोघांसाठी पण चहा नेऊन दिला. चहा पीत पीत रुपेश अर्जुनला म्हणाला की मी त्या घराच्या किमतीबाबत चौकशी केली आहे. साधारण 50 लाखपर्यंत त्याची किंमत येत आहे. ठीक आहे, ते घर मी विकून तुम्ही जे पैसे देचाल ते पैसे मी गौरीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो. ते पैसे मुलींच्या लग्नात उपयोगी पडतील. अर्जुन म्हणाला की ठीक आहे, घरी जाऊन मी आणि माझा छोटा भाऊ मिळून 1 महिन्यात तुमचे पैसे देण्याचा प्रयत्न करेन. हवा असेल तर आम्ही 1-2 लाख अजून द्यायला तयार आहे. शेवटी पैसे बहिणीच्याच घरात जाणार आहेत. आणि अर्जुन खुश होऊन म्हणाला, गौरी, मी बरोबर बोलत आहे ना? त्यानंतर अर्जुन रुपेशला म्हणाला की थँक्यू दाजी, मला टेन्शन आलं होतं की यासाठी तुम्ही तयार होचाल की नाही. मोठी मुलगी किचनमधून बाहेर आली आणि ती सगळ्यांना म्हणाली की हे बघा, ते घर आईच्या नावावर आहे. ते घर आजोबांनी आईसाठी दिले आहे. तुम्हा दोघांना हे वाटत नाही का की या बाबतीत एकदा आईला विचारून बघावं की तिचं काय मत आहे? तिला ते घर विकायचं आहे की तिच्या नावावर ठेवायचं आहे? माहेरची म्हणतात की सासर तुझं घर आहे, सासरची म्हणतात की माहेर तुझं घर आहे. नेमकं आईचं घर नेमकं कोणतं आहे? जे तिचं हक्काचं घर आहे ते तर तुम्ही तिच्याकडून हिरावून घेऊ नका. मोठ्या मुलीचं बोलणं मध्येच काटत रुपेश म्हणाला की अगं बाळा, हे घर तुझ्याच आईचं आहे की? बाबा, तुम्ही हे काय बोलत आहात? मला कळत आहे. तेव्हापासून तर तुम्ही आईला नेहमी हेच म्हणता की हे तुझं घर नाही. आज आईकडे स्वतःचं असं घर आहे तरी पण तिला एकदा पण तुम्ही विचारत नाही की ते घर तुला ठेवायचं आहे का की विकायचं आहे? तुम्ही दोघं तिच्या मनात काय आहे हे तुम्ही काही जाणूनच घेत नाही. त्यानंतर ती तिच्या आईकडे पाहत म्हणाली की आई, जिथे गरज आहे तिथे बोलत जा. तू नेहमी शांत कशी राहू शकतेस? हे बघा मामा आणि बाबा, ते घर आईचं आहे आणि ते घर आईला विकायचं नाही. आई, हेच आहे ना तुझ्या मनात? मी बरोबर बोलत आहे ना? आपल्या मुलीचं बोलणं ऐकून गौरीच्या डोळ्यात चमक आली आणि आनंदाने डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. तिने लगेचच सांगितले की मला हे घर विकायचं नाही, ते माझं घर आहे. आणि तिने आपल्या मुलीला घट्ट मिठीत पकडले. लहानपणापासून प्रेमाने वाढवलेली एक दिवस परकेच्या घरी जाऊन राहते. वडिलांना कॉलवर ते हे आणा ते आणा सांगणारी मुलगी नवऱ्याला सांगताना मात्र 10 वेळा विचार करते. आईला कामात मदत करताना तोंड वाकडं करणारी मुलगी सासरी जाऊन 5 माणसांचा स्वयंपाक एकटीच करते. भावाच्या खोड्या काढत घरभर बागडणारी मुलगी सासरी जाऊन मात्र 100 वेळा विचार करून वागते. जरा काही झालं तर रडून घर डोक्यावर घेणारी मुलगी आता कोपऱ्यात जाऊन एकटीच रडून घेते. लग्नाआधी आई वडिलांकडे अवखळ अल्लड वागणारी मुलगी लग्न झाल्यावर मात्र परक्या लोकांनाही मोठ्या मनाने आपलं करते. खरंच मुलगी होणं सोपं नसतं. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल
तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.